1759च्या शेवटी अब्दाली पाचव्यांदा भारतात आला होता. यमुना नदी ओलांडून तो नजीबला भेटला होता आणि आता दोघं मिळून दिल्लीवर आक्रमण करणार होते. त्यासाठी त्यांना पुन्हा एकदा यमुना ओलांडायची होती. दिल्लीच्या सुरक्षेसाठी दत्ताजी शिंदेंनी यमुनेच्या घाटांवर मराठा फौजा उभ्या केल्या होत्या. 1760 मध्ये जानेवारी महिन्यात 10 तारखेला पहाटेच्या वेळी अब्दालीच्या अफगाणी फौजा एकाच वेळी 3 ठिकाणांवरनं यमुना ओलांडू लागल्या. जानेवारी महिन्यात उत्तर भारतात पहाटेच्या वेळी प्रचंड धुकं असतं. या धुक्यात दूरवरचं दिसतही नाही. याच धुक्याचा फायदा घेऊन अफगाणी फौजा यमुना ओलांडत होत्या. मराठा आणि अफगाणांमध्ये चकमकी सुरू झाल्या. दत्ताजी दिल्लीच्या उत्तरेला असणाऱ्या बुरारी घाटावर होते. तिथे ही हाणामारी झाली आणि एक गोळी येऊन दत्ताजींना लागली आणि दत्ताजी बुरारी घाटावर धारातीर्थी पडले. एका बखरीत असा उल्लेख आहे की जखमी अवस्थेत पडलेल्या दत्ताजींना अफगाणी फौजांनी घेरलं. त्या तुकडीचा प्रमुख होता कुतुब खान रोहिला. त्याने दत्ताजींना असं विचारलं, तेव्हा पटेल और लढोगे? त्यावर मृत्यू समोर दिसत असतानाही पेडर दत्ताजी गरजले, क्यों नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे. बुरारी घाटावरच्या या घटनेने एका वर्षानंतर झालेल्या पानिपतच्या युद्धाचे बीज पेरले होते. पानिपतच्या रणभूमीवर दत्ताजींसारखा शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा, हार न मानणारा योद्धा असता तर आज इतिहास काही वेगळा असता. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये.